मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। अशामध्येच भाजपचे नेते कृपाशंकर सिंग यांच्या एका वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं होतं। उत्तर भारतीय महापौर होणार अशा वक्तव्यावरून कृपाशंकर यांनी आता सारवासारव केली आहे। मात्र शिवसेना ठाकरे पक्षाने त्यावरूनही त्यांना टोला लगावलेला आहे। पाहूयात। हम इतना नगर सेवक चुन देंगे उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकेतील महायुती सत्ता येतील आणि त्यामध्ये सत्ता आमच्या हिंदू समाजाच्या महापौर उपमहापौर बसतील। मुंबई महानगरपालिकेचा जो महापौर असेल तो महायुतीचा असेल, तो हिंदू असेल। मुंबईमध्ये मराठीत महापौर होईल, पण आता भारतीय जनता पक्षाने काय सुरू केलं आहे? मुंबईचा महापौर हिंदू होईल, बरोबर ना? हिंदू होईल, हे आम्हाला हिंदुत्व शिकवतात। मुंबईत उत्तर भारतीय महापौर बसणार या भाजप नेते कृपाशंकर सिंग यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटलेत। विरोधकांनी यावरून भाजपला घेरल्यानंतर आता कृपाशंकर सिंग यांनी सारवासारव केली आहे। सारवासारव करतानाही कृपाशंकर यांनी हिंदू महापौर होणार असल्याचं म्हटलंय। आपने कहा कि उत्तर भारतीय का महापौर बने, इसको संभव बनाने के लिए क्या कोशिश करेगी उत्तर भारतीय? संभव बनेगा ना, बनाएंगे ना। हम इतना नगर सेवक चुन देंगे उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। उत्तर भारतीय मोर्चातर्फे एक आयोजित कार्यक्रम केला होता उत्तर भारतीय समाजाचा स्नेह संमेलन म्हणून, आणि तिथे आम्ही गेलो होतो। त्या कार्यक्रमामध्ये असं बोलता लोक म्हणलं की उत्तर भारतीय समाज महापौर कधी होईल। मला ठीक आहे, तुम्ही उत्तर भारतीय म्हणजे एवढा नगरसेवक निवडून आला जेणेकरून आपण सांगू की उत्तर भारतीय समाज महापौर करा। हा मीरा भाईंदरमध्ये असा एक प्रसंग होता। त्यामध्ये कुठला हे विषयांतर काही लोक करत आहे ह्या विषयाचा, उत्तर भारतीय समाज किंवा मराठी, तुम्ही मतलब डिव्हिजन करू नका। हा मराठी समाज किंवा उत्तर भारतीय, महाराष्ट्रामध्ये राहणारे आम्ही सगळे मतलब मराठी आणि हिंदीमध्ये कुठे फरक करत नाही आणि करणार पण नाही। स्पष्टपणे माझ्या मत आहे की महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकेतील महायुती सत्ता येतील आणि त्यामध्ये सत्ता आमच्या हिंदू समाजाच्या महापौर उपमहापौर बसतील। भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही हिंदू महापौर होणार असल्याचं म्हटलंय। भाजपच्या नेत्यांनी याविषयी भूमिका आधीच स्पष्ट केल्याचं वाघ यांनी सांगितलं। मुंबई महानगरपालिकेचा जो महापौर असेल तो महायुतीचा असेल, तो हिंदू असेल, हे आमच्या नेत्यांनीही सांगितलंय। तेच आम्ही वारंवार त्या ठिकाणी सांगतोय आणि त्यामुळे आता लोकांच्या समोर आम्ही आमचा अजेंडा घेऊन जातोय। दिवस फार कमी राहिलेत। आज 2 तारीख आहे, 16 तारखेला त्याचा रिझल्ट लागणार आहे। त्यामुळे दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा। दरम्यान हिंदू महापौर होणार या भाजपच्या वक्तव्याचा खासदार संजय राऊतांनी आपल्या शैलीत समाचार घेतला। महापौर मराठीच होणार असा दावा राऊतांनी केला। इतकंच नाही तर भाजपनं आम्हाला हिंदुत्व शिकवू नये असा टोलाही राऊतांनी लगावलाय। मुंबईमध्ये महापौर कोणाचाही शंका आहे का? मुंबईमध्ये ही शंका असताच कामा नये। मुंबईमध्ये मराठीत महापौर होईल, पण आता भारतीय जनता पक्षाने काय सुरू केलं आहे? मुंबईचा महापौर हिंदू होईल, बरोबर ना? हिंदू होईल, हे आम्हाला हिंदुत्व शिकवतात लफंगे, हे आम्हाला ह्या शिकवतात हिंदुत्व। या मुंबईतूनच हिंदुत्वाचा लढा बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केला आहे, लक्षात घ्या। पण ही मुंबई मराठी आहे, ही मुंबई मराठी आहे। मुंबई महापालिका प्रचाराच्या रणधुमाळीत महापौर कोण होणार यावरून वातावरण तापलंय। ठाकरेंच्या मराठी अमराठीच्या मुद्द्याला भाजपकडनं हिंदुत्वाचा उतारा दिला जाणार अशी ही चर्चा आहे। या निवडणुकीत कुणाचा मुद्दा वरचढ ठरला हे मात्र 16 जानेवारीलाच स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।